नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. देशाच्या संसदेत नारी शक्ती वंदन अधिनियमन हे विधेयक नामंजूर झाल्यामुळे काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षाच्या महिला विरोधी भूमिकेचा निषेध व्यक्त करण्यासाठी ठाणे महापालिकेची सर्वसाधारण सभा पूर्ण दिवस तहकूब करण्यासंबंधी भाजपच्या नगरसेवकांनी मांडलेला प्रस्ताव महापौर शर्मिला पिंपळकर यांनी पटलावर घेतला नाही. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी प्रशासनाचा निषेधही करण्यात आला. मात्र विषय पटलावर घेण्याचा अधिकार महापौरांचा असताना भाजपने प्रशासनाचा निषेध करून नेमकं काय साधलं असा सवाल आता उपस्थित होतोय. दरम्यान असा प्रकार करणाऱ्यांना सभाशास्त्र शिकवण्याची गरज आहे असा टोला शिंदे सेनेच्या नगरसेवकांनी लगावला आहे. ठाणे महापालिका निवडणुका शिंदेची शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी युतीत लढवल्या आहेत. यामुळे निवडणुकीत शिंदे सेनेने 75 जागा जिंकून बहुमताचा आकडा गाठला असला तरी युतीत निवडणुका लढवल्या असल्यामुळे शिंदे सेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी मिळून पालिकेत सत्ता स्थापन केले. असे असले तरी या दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे चित्र सातत्याने पुढे येत आहेत. ठाणे महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत शिंदे सेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक वाद झाले होते. त्यापाठोपाठ काल झालेल्या सर्वसाधारण सभेनंतर या दोन्ही पक्षांचे नगरसेवकांमध्ये पुन्हा शाब्दिक वाद झाल्याचे चित्र दिसून आले. देशाच्या संसदेत नारी शक्ती वंदन अधिनियमन हे विधेयक नामंजूर झाल्यामुळे काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षाच्या महिला विरोधी भूमिकेचा निषेध व्यक्त करण्यासाठी ठाणे महापालिकेची सर्वसाधारण सभा पूर्ण दिवस तहकूब करण्यासंबंधी भाजपने मांडलेला प्रस्ताव पटलावर घेण्यात आला नसल्याच्या कारणावरून हा वाद झाला. यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी पालिकेच्या आवारात प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा, गुणगान मात्र हिंदीचे गायचे हे योग्य नाही असे सांगत महाराष्ट्रात जर व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा दिला आहे. RTOच्या माध्यमातून 1 मे पासूनची आमची मोहीम राबवली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट करत आंदोलन आणि मोर्चांना भीक घालणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ओळा माजिवडा मतदारसंघात विहीर पुनर्जीवित प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात येत असून या प्रकल्पाचा लोकार्पण कार्यक्रम काल लोकमान्य नगर येथे पार पडला. यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी सक्तीच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करत कोणत्याही आंदोलनाला भीक घालणार नसल्याचे स्पष्ट केले. मीरा भाईंदर शहरात मराठी येत नसलेल्या वाहन चालकांची छाननी सुरू असून 29 एप्रिलला याबाबतचा अहवाल येणार आहे. तसेच 30 तारखेला RTO अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय हा नवीन नसून 2019 पासून अस्तित्वात आहे. मी काय चुकीचं बोललो? महाराष्ट्रात जर कोणाला व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रात रिक्षा टॅक्सी चालवायचे असेल तर त्या चालकाला मराठी समजण्या इतके तरी मराठी यायला हवे असे सरनाईक म्हणाले. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा, गुणगान मात्र हिंदीचे गायचे हे योग्य नाही. इतर राज्यात हिंदी बोललं जाते का? मग महाराष्ट्रात मराठीबद्दल अभिमान असणे चुकीचे आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात जर व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे. त्यामुळे RTOच्या माध्यमातून 1 मे पासूनची आमची मोहीम कायम आहे असेही ते म्हणाले. आम्ही दाखला तयार करण्यासाठी दिलेल्या कागदपत्रात फेरफार केले असेल तर त्याला बनावट दाखला म्हणता आले असते, पण आम्ही तसे काहीच केलेले नसून शहर शेखचा दाखला खरा आहे असा दावा करत शहरचे राजकीय करिअर संपवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी नेत्यांकडून हे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप शहरचे वडील युनुस शेख यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. तसेच एका सुनावणीत दाखला खोटा ठरविणारे ठाण्याचे तहसीलदार उमेश पाटील यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिकेतील MIMच्या नगरसेविका सहर शेख आणि त्यांचे वडील युनुस शेख यांनी काल ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन जात प्रमाणपत्राबाबतचे सर्व आरोप फेटाळून लावलेत. आपल्या विरोधात जाणीवपूर्वक राजकीय षडयंत्र रचले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला आहे. आम्हाला टार्गेट करण्यात आले. माझे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे आरोप पूर्णपणे खोटे आहेत. 27 एप्रिल 2011 रोजी ठाणे तहसीलदार कार्यालयातून मला जात प्रमाणपत्र देण्यात आले असून ते अधिकृत आहेत. त्या आधारेच मुलाचे आणि मुलगी शहरचे जात प्रमाणपत्र बनवून घेतले असेही ते म्हणाले. शेख यांनी सांगितले की आम्ही मुस्लिम तेली समाज OBC प्रवर्गात येतो. कुटुंबाचे जुने दाखले उपलब्ध असून 1958 पासून वडील मुंबईत वास्तव्यास असल्याचे पुरावेही सादर केलेत. त्यामुळे स्थलांतरित कायदा आम्हाला लागू होत नाही असा दावाही त्यांनी केला आहे.
तहसीलदारांवर प्रश्नचिन्ह. तहसीलदार उमेश पाटील यांनी सुनावणी मनमानी पद्धतीने घेतले. आम्ही सर्व पुरावे सादर करूनही ते ग्राह्य धरले जात नाहीत. एकाच सुनावणीत त्यांनी आमच्या विरोधात अहवाल तयार करून दिला असा आरोप शेख यांनी केला आहे. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून त्यांना पुनर्सुनावणी घ्यावी अशी मागणी केली. तक्रारदारांच्या आणि आमच्या जात प्रमाणपत्रावर एकाच अधिकाऱ्याची सही आहे, मग त्याचे प्रमाणपत्र योग्य आणि आमचे चुकीचे कसे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. कुटुंबियांच्या दाखल्यांची पडताळणी कुटुंबातील सर्व दाखले नियमानुसारच करण्यात आलेत. काकाचे उत्तर प्रदेशातील जात प्रमाणपत्र पुरावा म्हणून सादर केले असून त्याची पडताळणी ठाणे तहसीलदार कार्यालयाने केले. संबंधित कागदपत्रे खरी असल्याचे उत्तर उत्तर प्रदेश तहसील कार्यालयाकडून प्राप्त झाल्याचा दावा त्याने केला आहे. राजकीय षडयंत्राचा आरोप. या संपूर्ण प्रकरणामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप शेख यांनी केला आहे. सर शेखच्या राजकीय कारकिर्दीला अडथळा आणण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत. दोन शक्ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी आमच्या मागे लागल्यात. आम्हाला काम करून द्यायचे नाही, कोर्ट प्रकरणात अडकून ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहेत असे शेख यांनी सांगितले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सरकारी, निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप सुरू केल्याने ठाणे जिल्ह्यातील प्रशासनावर मोठा परिणाम झाला आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेसह विविध शासकीय कार्यालयामधील कामकाज अक्षरशः ठप्प झाले असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते. विविध कामांसाठी वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या मारणाऱ्या नागरिकांचे काम आणखीन काही दिवस रखडणार असल्याचे त्यांच्या तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रमाणपत्रे, महसूल कामे, शासकीय योजना, आरोग्य सेवा तसे इतर दैनंदिन सेवा पूर्णपणे विस्कळीत झाल्या आहेत. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र ठाणे जिल्ह्याच्या प्रसिद्धी पत्रकानुसार राज्यातील सुमारे 17 लाख कर्मचारी गेल्या 15 महिन्यापासून शासनाच्या भूमिकेवर नाराज आहेत. 7 वेळा आंदोलन करूनही प्रलंबित मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्याने अखेर आजपासून बेमुदत संप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. समन्वयक समितीचे निमंत्रक भास्कर गव्हाणे यांनी मागण्या मंजूर होईपर्यंत संप मागे घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. कर्मचारी संघटनांनी सुधारित निवृत्ती वेतन योजना, 10, 20, 30 लाभ, निवृत्तीचे वय 60 वर्ष करणे, रिक्त पदे भरणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण आणि कॅशलेस आरोग्य सेवा तसेच जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह एकूण 18 मागण्या मांडल्यात. दरम्यान संपामुळे शासकीय सेवा, शाळा, आरोग्य व्यवस्था, महाविद्यालय आणि सार्वजनिक यंत्रणा प्रभावित झाल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले असून शासनाने तातडीने तोडगा काढण्याची मागणी होत आहे. काय प्रमुख मागण्या आहेत संपाचं हत्यार उपसले? आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे अशा आहेत का जी रिक्त पदं आहेत आरोग्य खात्यामध्ये ती वर्षानुवर्ष भरली गेलेली नाही आहे. त्यामुळे जे कर्मचारी आहेत आता सध्या स्थितीत त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा बोजा होतो आहे आणि त्यातून काय होतं, मग वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रोषाला आम्हाला सामोरं जावं लागतं.
आम्हाला सामोरं जावं लागतं. त्यातून आमची पहिली प्रमुख मागणी ही आहे की जी रिक्त पदं आहेत आणि अनुकंप तत्व जो आमच्यासाठी बंद केलेला आहे शासनाने, तो शासनाने त्वरित चालू करावा, जेणेकरून प्रत्येक कामगाराच्या पाल्याला नोकरी मिळेल काय. आणि जी जुनी अंशदायी पेन्शन योजना बंद केलेली आहे ती शासनाने त्वरित चालू करावी. ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. ठाणे महापालिकेचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त महेश आयर यांच्या विरोधात एका महिला कर्मचारीने लैंगिक अत्याचाराची तक्रार कासारवडोली पोलीस ठाण्यात दिली आहे. महेश आयर संबंधित महिलेला भोंदू अशोक खरात यांच्या कार्यालयातही घेऊन गेला होता असेही तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे खरात आणि ठाणे कनेक्शन उघड होत आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार 2020 ते 2023 या कालावधीत ठाणे महापालिकेचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त महेश आयर यांनी घोडबंदर येथील एका गृहसंकुलातील सदनिकेत शीतपेयामध्ये गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसे या संदर्भाचे चित्रीकरण तयार करून ते समाज माध्यमावर टाकण्याची धमकीसुद्धा आयर यांनी दिली. नौपाडा येथील एका सदनिकेतही तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आयर यांनी पीडित महिलेला नाशिक येथील भोंदू कॅप्टन अशोक खरात यांच्या कार्यालयात नेले होते. खरात हा ज्योतिषी असल्याचे आयर यांनी त्या महिलेला सांगितले. खरात यांच्या कार्यालयात गेल्यानंतर खरातने महिलेवरून लिंबू उतरविला, तसेच त्यांना मोतीखडा गळ्यात परिधान करण्यासाठी दिला असा आरोपही महिलेने केला आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.